जे लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष BJP आणि संघ परिवाराच्या राजकारणाला मदत करतात त्यांना मतदान करणं हा फुले शाहू आंबेडकरांचा अपमान की सन्मान? आणि आंबेडकरी मतदार मात्र या आणि आमची मतं तुम्ही लुटून घेऊन जावा, आम्ही आमच्या राजकारणाला मुठमाती देतो, ही आंबेडकरांशी प्रतारणा म्हणायची की आंबेडकरांची भूमिका म्हणायची? जसं मायावती इतर कोणाला सोबत घेत नाही, का घेत नाही? तर मग प्रॉपर्टी केसेस आहे, CBI आहे, वगैरे वगैरे वगैरे. तसं प्रकाश आंबेडकरांच्यावर सुद्धा संशय घ्यायला जागा आहे की ते इतर कोणाला सोबत घेत नाही. वंचितचं मताधिक्य घटण्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचं धरसोडीचं राजकारण, अविश्वासाचं राजकारण, जसं उत्तर प्रदेशात मायावतींचं राजकारण सुरू आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांचं राजकारण सुरू आहे. फडणवीस आणि अजित पवारच्या सरकारानं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतला पूर्ण सत्यानाश करायचा. दुसरी गोष्ट, आपल्याही मतदाराला माझा प्रश्न आहे, जे कालपर्यंत BJPत होते, एकनाथ शिंदे सोबत होते, अजित पवारासोबत होते, ते आज शरद पवारांच्या बाजूला आले, काँग्रेसमध्ये आले, उद्धव ठाकरेच्या बाजूला आले, तर ते पवित्र झाले का? नमस्कार. ॲटपोस्ट मराठीमध्ये मी गौरव मानकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. लगेच 2-4 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार असण्याची शक्यता आहे आणि त्यानिमित्तानं राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाने आपली मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. मुख्य महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये लढत असली तरी या निवडणुकीमध्ये लोकसभेप्रमाणेच घटक पक्षांचा देखील महत्त्वाची भूमिका या ठिकाणी राहणार आहेत आणि त्या दृष्टीने अनेक पक्षांनी आपली तयारी चालवली आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर यांची वंचित असो किंवा मनसे या व्यतिरिक्त तिसरी आघाडी बच्चू कडू आणि राजे याशिवाय राजू शेट्टी यांनी सुद्धा सुरू केली आहे. त्याचप्रमाणे BRSPने सुद्धा या निवडणुकीमध्ये कंबर कसली आहेत आणि 150 जागा लढवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला आहे. या सर्व घडामोडींबाबत आणि BRSPची या निवडणुकीमध्ये भूमिका काय राहणार आहेत, कोणत्या ठिकाणी ते आपले उमेदवार लढवणार आहेत याविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत BRSPचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून माहिती आपण जाणून घेणार आहोत. सर, ॲटपोस्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. जी, धन्यवाद. सर्व राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे, BRSPने सुद्धा तयारी केलेली आहे. 150 जागांचं तुम्ही टार्गेट ठेवलं आहे. प्रत्येक ठिकाणी उमेदवार मिळणार का? तुम्हाला उमेदवाराची चाचपणी झाली आहेत का? आणि उमेदवार तुम्हाला त्या ताकदीचे मिळणार आहेत का? एक मुद्दा आहे की बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी हा फुले शाहू आंबेडकरी महापुरुषांच्या विचाराची पहिल्यांदा एक मूवमेंट आहे आणि त्या मूवमेंटचा एक भाग म्हणून राजकीय लढा किंवा राजसत्तेची लढाई म्हणजेच निवडणुका लढवणं हा त्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळं इतर राजकीय पक्ष आणि आपले याच्यात मूलभूत फरक आहे. इतर राजकीय पक्षांना फक्त सत्तेसाठी सत्ता अशा प्रकारे त्यांचं राजकारण असतं. त्यांना काय फारसे ध्येय, असं आदर्श, आकांक्षा असं काही नसतं. भारतीय जनता पार्टीला थोड्याफार आहेत, कारण त्यांना हिंदू राष्ट्र बनवणं, सेक्युलरिझमचा पाया उद्ध्वस्त करणं, हिंदुत्ववादी समाजव्यवस्था बनवणं हे त्यांचे टार्गेट आहेत. परंतु काँग्रेससारख्या पक्षांना किंवा ऐन निवडणुकीच्या काळामध्ये इकडे तिकडे उडे मारून सत्तेच्या तराजूमध्ये कसंही लावून बसायचं असे उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांना काही आयडियॉलॉजी नसते, यांचं बिनबुडाचं राजकारण असतं. फुले शाहू आंबेडकर यांचं राजकारण तसं नाही आहे. ते ध्येयवादी राजकारण आहे, ते मिशनरी राजकारण आहे आणि त्याचा एक प्रमुख हेतू असं असे की या देशातील जातीव्यवस्थेचे समाज जे विक्टीम आहेत अशा लोकांची राजकीय शक्ती बनावी, संविधानाने दिलेल्या अधिकाराचं रक्षण व्हावं म्हणून त्यांची शक्ती बनावी आणि त्यांचं एक स्वतःच्या आयडेंटिटीचं आणि असर्टिव्हपणाचं राजकारण उभं राहावं. ही जी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती त्याला अनुसरून आंबेडकरी राजकारण देशभर उभं राहिलं, महाराष्ट्रातही उभं राहिलं. कधी यशस्वी झालं, कधी अयशस्वी झालं. या पार्श्वभूमीवर
बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीनं गेल्या 8 वर्षापासून प्रवास सुरू केला. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडीचा घटक होतो. मी स्वतः महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मुंबईतून वर्लीतून निवडणूक लढवलेली होती. परंतु जेव्हा महाविकास आघाडी सत्तेवरती आली तेव्हा आम्ही लहानसहान 11 घटक पक्ष होतो. म्हणजे CPI, CPM, जनता दल, राजू शेट्टी वगैरे सगळे असे आम्ही जे काही पक्ष होतो त्यांची अनेक मुद्द्यावरती महाविकास आघाडीशी फारकत व्हायची. दलितांच्या रिझर्वेशन इन प्रमोशनचा मुद्दा असो, बजेट आवंटनचा मुद्दा असो, शैक्षणिक सोयी सवलतीतला मुद्दा असो, शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनातला मुद्दा असो किंवा महाराष्ट्राच्या एकंदर विकासाचं धोरण काय असावं, मग विदर्भवाद्यांच्या वेगवेगळ्या प्रश्न काय, कोकणातले काय, मराठवाड्यातलं काय, याच्यावरती जेव्हा आमचे मतभेद झाले तेव्हाच आम्ही त्यापासून बाजूला झालो होतो. परंतु मधल्या काळात मग राज्यघटनेला धोका आणि लोकतंत्र धोक्यात यामुळं इंडिया ब्लॉक आघाडी बनली आणि मग देशव्यापी सर्वसाधारण मतदारांनी BJPला सत्तेपासून दूर ठेवण्याकरता इंडिया आघाडीलाच मतदान केलं. तरी देखील BJP सत्तेत आली हे विसरता कामा नये. आणि म्हणून जे लोकसभा आणि विधानसभेमध्ये शस्त्र चाललं, लोकसभेमध्ये जे म्हणजे संविधान बचाव किंवा लोकतंत्र बचाव, ते याच्यामध्ये काही चालणार नाही. या निवडणुका राज्य पातळीच्या प्रश्नावरती होतील हे आपणाला हरियाणाच्या निकालावरून जाणवतं, जम्मू काश्मीरच्या निकालावरून जाणवतं. त्यामुळे एकंदरच लोकसभेची राजकारणाची पृष्ठभूमी आणि विधानसभेच्या राजकारणाची पृष्ठभूमी ही भिन्न असते. आणि म्हणून कधी निवडणुकीतलं लोकसभेतलं मतदान वेगळं आणि विधानसभेतलं वेगळं. त्या गोष्टीकडे येणारच आहे, नेमकी ही निवडणूक कुठे जाणार आहे. परंतु आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हा दलित मतदार आपल्याकडे खेचण्यामध्ये मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास यशस्वी झाला आहे. कारण महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली तर वंचितचे मतदार हे भरपूर टक्क्यांनी कमी आले आहेत. जवळपास 2-2.5% वंचित महाराष्ट्रामध्ये आलेले आहे. BRSP त्याच पद्धतीचं झालेलं आहे. सर्व मतदार हे दलित मतदार हे काँग्रेसकडे खेचण्यामध्ये काँग्रेसला यश आलं आहे. मग अशामध्ये विधानसभामध्ये सुद्धा काँग्रेसचा प्रयत्न हाच राहणार आहे की दलित मतदार आपल्याकडे कायम राहावं. नेहमी तोच. आणि म्हणून मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासोबत काही काँग्रेस किंवा महाविकास आघाडी यांनी संपर्क केला आहे का की आमच्यासोबत येऊन लढा, काही सीट शेअरिंग वगैरे होईल, अशा पद्धतीची काही चर्चा आहे का? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की पहिला मुद्दा की लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडे गेले असं नाही, इंडिया आघाडीकडे गेले. त्यातला फायदा उद्धव ठाकरेलाही झाला, त्यातला फायदा शरद पवारांनाही झाला. कारण शरद पवारांचे एवढे खासदार कधीच निवडून आले नव्हते पक्ष फुटल्यानंतर सुद्धा. पण मी तोच मुद्दा हरियाणाचं उदाहरण देऊन सांगत होतो की ते विधानसभेला घडणार नाही. लोकसभेला लोकतंत्र खतरे में, संविधान खतरे में हे मुद्दे चालले, ते विधानसभेला चालणार नाहीत. आणि म्हणून मग कितीही काँग्रेस असो किंवा आणखी कोणी असो, त्यांनी आता दलित, मुस्लिम, आदिवासी किंवा हे जे शोषित समाज घटक आहेत त्यांना साथ घातली म्हणून त्यांना मतं मिळतील असं होणार नाही. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्ही वंचितचं उदाहरण दिलं. वंचितचं मताधिक्य घटण्याचं कारण दुसरं आहे. वंचितचं मताधिक्य आज घटलेलं नाही. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 46 लाख मतदार घेणारी वंचित त्याच्यानंतर लगेच विधानसभेमध्ये 21 लाखावर आली होती. आणि त्याच्यानंतर जे बाय इलेक्शन झाले ना, तिथे 1000, 2000, 500, 550 होती. सोलापूर असेल 15 लाखावर आहे आणि आता मग ती 15 लाखावर आली आहे. वंचितचं मताधिक्य घटण्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचं धरसोडीचं राजकारण, अविश्वासाचं राजकारण, जसं उत्तर प्रदेशात मायावतींचं राजकारण सुरू आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांचं राजकारण सुरू आहे. आणि त्यामुळं दोन्ही ठिकाणी त्याला गळती आहे. वंचितचं मताधिक्य आज घटलेलं नाही. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 46 लाख मतदार घेणारी वंचित त्याच्यानंतर लगेच विधानसभेमध्ये 21 लाखावर आली होती.
आणि त्याच्यानंतर जे बाय इलेक्शन झाले ना तिथे 1000, 2000, 500, 550 होती. सोलापूर आता असेल 15 लाखावर आहे. आणि आता मग ती 15 लाखावर आली आहे. वंचितचं मताधिक्य घटण्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचं धरसोडीचं राजकारण, हम्म. अविश्वासाचं राजकारण, जसं उत्तर प्रदेशात मायावतींचं राजकारण सुरू आहे हम्म. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांचं राजकारण सुरू आहे आणि त्यामुळं दोन्ही ठिकाणी त्याला गळती आहे. असं आहे की प्रत्येक राजकीय पक्षाला आपले घोडे पुढे दामटण्याचे अधिकार असतात, नेत्यालाही असतात. प्रकाश आंबेडकरांनी ते दामटू नये असं थोडंच आहे. ते म्हणू शकतात, मीही म्हणू शकतो, आणखी कोणीही म्हणू शकतो. प्रत्येकाला म्हणण्याचा अधिकार आहे, तो भाग वेगळा. त्यांना 288 मिळतील की नाही हा शंका आहे, कारण गेल्याच विधानसभेला ते 288 पूर्ण करू शकले नाही. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थितीला आपण सोडून विपर्यास करणारं, जसं आता राजकीय पंडितांनी हरियाणाच्या निवडणुकीच्या निकालाचं भाकीत केलं आणि शेवटी ते तोंडावर पडले, त्या प्रकारचं भाकीत करण्यात काही अर्थ नाही. प्रकाश आंबेडकरला किती उमेदवार मिळतील ते ठरवतील. प्रश्न आहे त्यांनी आता जातवार मुस्लिम 10, आदिवासी 10 हे जे निवडून केलं त्याला मतदार किती मान्यता देतील हा वेगळा मुद्दा आहे. प्रश्न प्रकाश आंबेडकरांचा नाही, त्याचं उत्तर तर मिळेलच. पण बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीनं काल आम्ही नागपूर जिल्ह्याची जाहीर सभा होती. पार्टीचा वर्धापन दिवस होता, कांशीरामजीचा स्मृती दिवस होता. त्या निमित्तानं आजपर्यंत महाविकास आघाडीच्या लोकांच्याशी ज्या काय आमच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क होता, तर BRSPचीच नाही, अगदी डावेसुद्धा, इतर पक्षसुद्धा यांना अजून महाविकास आघाडीकडून कन्फर्म सीटाचा आकडा मिळालेला नाही. कुणालाच नाही, चर्चा पण नाही, कुणालाच नाही. ते फक्त चर्चा म्हणजे भेटीगाठी सुरू आहेत, निवेदनं घेणं सुरू आहेत, याच्या पलीकडे काही पुढं जात नाही. आणि शेवटपर्यंत काँग्रेस, उद्धव ठाकरे, शरद पवारांची पार्टी हे शेवटपर्यंत हेच करणार. का करणार? तर एका बाजूला बोलणी चालू ठेवायची, सीटा डिक्लेअर करायच्या नाही, म्हणजे आपल्यातली बंडखोरी रोखायची, त्यांच्यातल्या बंडखोरी एक बाजूला थांबवायच्या आणि दुसऱ्या इतर लहानसहान पक्षांना सुद्धा शेवटपर्यंत टांगणीला लावून ठेवायचं, म्हणजे त्यांनाही तयारी करायला वेळ मिळता कामा नये. आणि हेच लक्षात घेऊन मग मी काल महाराष्ट्रात 288 आहेत, तर आम्ही 150 जागावरती लढवायचं निवडणूक ठरवलं. मग काही ठिकाणी भारतीय ट्रायबल पार्टी आमच्या सोबत असणार आहे, काही ठिकाणी वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया म्हणून, काही ठिकाणी OBC जनमोर्चा महाराष्ट्रातला तो आमच्या सोबत असणार आहे, किंवा आम्ही सगळे मग बहुजन फ्रंट म्हणून या निवडणुकीत उतरणार आहोत. म्हणजे 150 तर एकटी BRSP लढेल. मग बाकीचे पक्ष त्यांची किती तयारी असेल त्या आधारावर नक्की आम्ही 200च्या जवळपासचा आकडा क्रॉस करू. आणि महाराष्ट्रामध्ये जर यांनी आम्हाला सन्मानजनक काही निमंत्रण देऊन सामील करून घेतलं नाही, प्रचार यंत्रणेत स्थान दिलं नाही, आमच्या मुद्द्यांना स्थान दिलं नाही. आमचे मुद्दे कुठले आहेत? दलित योजनेचा पैसा गेला कुठं? तुम्ही पंढरपूरला वापरणार. पदोन्नतीचं आरक्षण तुम्ही देणार आहात की नाही? भीमा कोरेगाव दंगलीच्या गुन्हेगारावरच्या ते गुन्हेगारांना तुम्ही सोडता आणि दलित तरुणावरच्या केसेस तुम्ही तशाच्या तशा ठेवता. महाराष्ट्राच्या विकासाच्या नावाखाली धनदांडग्यांच्या घशात तुम्ही जमिनी घालता. बाजूला भंडारा आहे, शेजारी गडचिरोली आहे, गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावता. मोफत वीज कुणाला देता? धनदांडग्यांना देता. छोटा शेतकरी आहे त्याला मोफत तुम्हाला शेतबिल देता येत नाही. तुम्हाला कुठल्या शेतकऱ्याला नाही देता येत नाही. विदर्भामध्ये धान उत्पादक शेतकरी बोंबलतो, सोयाबीन उत्पादक शेतकरी बोंबलतो, पश्चिम महाराष्ट्रात इकडे ऊस उत्पादक बोंबलतो, नाशिक पट्ट्यात कांदा उत्पादक बोंबलतो. अरे मग तुम्ही राज्य सरकार चालवता कुणासाठी? आणि तेही आता कर्ज काढून चालवता. म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारच्या सरकारानं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतला पूर्ण सत्यानाश करायचा, राज्यावरती अवाढव्य कर्ज निर्माण करायचं, हे जो काही शासन प्रकार आहे त्याला कोणीतरी चॅलेंज केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याही मतदाराला माझा प्रश्न आहे, जे कालपर्यंत BJPत होते, एकनाथ शिंदे सोबत होते, अजित पवारासोबत होते, ते आज शरद पवारांच्या बाजूला आले, काँग्रेसमध्ये आले.
हो. उद्धव ठाकरेच्या बाजूला आले तर ते पवित्र झाले का? परत येतच आहे. म्हणजे तुम्ही जे लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बीजेपी आणि संघ परिवाराच्या राजकारणाला मदत करतात त्यांना मतदान करणं हा फुले शाहू आंबेडकरांचा अपमान की सन्मान? हे दलित मतदारांनी सुद्धा ओळखायला पाहिजे. महाराष्ट्रात 3 ट्रेंड आहेत बघा. हम्म. कुठला ट्रेंड आहे? एक वर्ग म्हणतो, एक जात समूह म्हणतो, काही झालं तरी सत्ता आमच्या ताब्यातून गेली नाही पाहिजे. तो एक वर्ग आहे. हम्म. काल आदिवासी आमदार कसे असू दे पण त्यांनी उड्या मारल्या हो. आणि दाखवून दिलं की आम्ही लढायला तयार आहोत. आणि आंबेडकरी मतदार मात्र या आणि आमची मतं तुम्ही लुटून घेऊन जावा, आम्ही आमच्या राजकारणाला मुठमाती देतो. ही आंबेडकरांशी प्रतारणा म्हणायची की आंबेडकरांची भूमिका म्हणायची? हा मोठा एक वादातीत प्रश्न आहे. हा आज जरी कमी लोकांना संयुक्तिक वाटत नसेल पण याचे दूरगामी परिणाम हे दिसतील. आणि मोठ्या पक्षाचं धोरण बीजेपीसह छोट्या छोट्या पक्षाचा नायनाट करायचा, त्यांना राजकारणातून तडीपार करायचं, निवडणुकीतून हद्दपार करायचं, मुस्लिम लीडरलेस, दलित लीडरलेस, आदिवासी लीडरलेस, मग हा सगळा समूह त्यांच्याकडं मतदार म्हणून फक्त वापरून त्यांनी घ्यायचा. हे धोरण BRSPला अजिबात मान्य नाही. हे आंबेडकरी धोरणाचा भाग नाही, फुले शाहू आंबेडकरी राजकारणाचा भाग नाही. म्हणून आपली ताकद दाखवल्याशिवाय मार्ग नाही. सर, हरियाणाचा आपण उल्लेख केला. हरियाणामध्ये जाट आणि दलित हा महत्वाचा फॅक्टर ठरणारा होता, परंतु आणि हा सर्व काँग्रेसच्या बाजूने असणारा मानण्यात येत होता. परंतु भाजपने त्या ठिकाणी व्यवस्थित खेळी करून जाट आणि दलित व्यतिरिक्त त्यांना इतर छोटे छोटे समाज घटक त्यांनी जवळ केले आणि त्यांना प्रोत्साहन दिलं. त्याच दृष्टीने BSP सुद्धा तिथे जाऊन लढले, चंद्रशेखर आझाद सुद्धा तिथे लढले आणि त्यांनी तो विजय खेचून आणलाय. म्हणजे दलित आणि मुस्लिम त्यासोबत जाट हे जे काँग्रेसकडे जाणारा वर्ग होता त्यांच्यामध्ये मतांचं विभाजन करून त्यांनी ते कमी अधिक फरकाने तिथे भाजपच्या सीटा निवडून आल्याने ते सत्तेमध्ये आले. हाच प्रयोग महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो का? पहिल्यांदा बघा, हरियाणाचं तुम्ही बोलला म्हणून पहिल्यांदा काँग्रेस पक्ष, दलित, मुस्लिम आणि मग महाराष्ट्रामध्ये मराठा किंवा हरियाणामध्ये जाट, हे जे गृहीत धरून चालतो ना ते चूक आहे. हे गृहीत धरतात. तिथे दलित पण गेले बीजेपीकडं, हो. वाल्मिकी तर मोठ्या संख्येने गेले, जाट पण गेले, जाट 100% राहिले नाही. आणि याच्या व्यतिरिक्त ओबीसीची मोठी वोट बँक तिथे बीजेपीने मॅनेज केली, ओबीसी मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला. काँग्रेस काय करते? त्यांना हरियाणामध्ये हुड्डा, सुरजेवाला आणि शैलजा हे 3 काँग्रेसी नेते सोडले तर यांच्या पलीकडे हरियाणा दिसतच नाही. कशी मतं येतील? अरे याच्या पलीकडेही हरियाणा मोठा प्रदेश आहे, याचं भान काँग्रेसला नाही. गृहीत धरतायत सगळे दलित येतील, गृहीत धरतायत सगळे जाट येतील, असं होत नाही. त्याचाच गांभीर्याने विचार करण्याची गरज काँग्रेसला आहे महाराष्ट्रात, जो फटका हरियाणामध्ये बसला. म्हणून बघा, इंडिया आघाडीतले घटक पक्ष आप असेल, नॅशनल कॉन्फरन्स असेल, महाराष्ट्रामध्ये शिवसेना असेल, त्यांनी काँग्रेसला आपल्या धोरणातला पुनर्विचार करण्याला सांगितलं की तुम्ही याचा पुनर्विचार करा, गंभीर विचार करा. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण बोलतो ते एकट्या काँग्रेसला लागू नाही, ते महाविकास आघाडीला लागू आहे. कारण महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, त्या 3ही पक्षांनाही लागू आहे की जसं तिथं काँग्रेसनं 3 पक्षाच्या नेत्याच्या पलीकडं हरियाणा दिसत नाही, तसं आता आपण टीव्हीवर पाहिलं तर नुसतं कोण हो, हा कोण फलटणवाला, हा कोण सोलापूरवाला, हा कोण पुणेवाला, हा कोण बारामतीवाला. अरे यांच्या पलीकडे काही महाराष्ट्र आहे की नाही? तिथंही पुन्हा महाराष्ट्रात 15-16% दलित, 13% ती लोकसंख्या अगोदरची आहे, 15-16% दलित, 11-12% मुसलमान आणि जवळजवळ 10 ते 11% आदिवासी. त्यांना तुम्ही गृहीतच धरायचं? त्यांना काही त्यांची राजकीय अस्मिता नाही, त्यांना त्यांचे राजकीय पक्ष नाहीत, त्यांना काही राजकीय आपला अजेंडा पुढे न्यायचा नाही. आरक्षणाच्या माध्यमातून आदिवासी आज चिंतित आहे,
ओबीसी चिंतेत आहे, मराठा एका बाजूने आक्रमण करतोय. मग हे सगळे समाज आपापला विचार नाही करणार? आंबेडकरी विचार सुद्धा, आंबेडकरी समुदाय देखील विचार करतो. ठीक आहे, लोकसभेला आम्ही केलं, पण विधानसभेला आमचं राजकारण उभं केलं पाहिजे, असंही अनेक आंबेडकरी मतदारांची भूमिका आहे. त्या अनुषंगाने लहान सहान पक्ष संघटना आपापल्या परीने प्रयत्न करतात. विस्कळीत झालेलं राजकारण स्टॅबिलाइज करायला उशीर लागतो, हरकत नाही, पण ते दूरगामी परिणामकारक असतं. नाही सर, हे झालं महाविकास आघाडीच्या बाबतीत. महायुती सुद्धा इथे विभाजनासाठी इतर जे छोटे छोटे घटक पक्ष आहेत, तर त्यांना प्रोत्साहन देऊन महाविकास आघाडीचं मतांचं विभाजनासाठी प्रयत्न करणार का? त्याच्यामध्ये यापूर्वी ज्याच्यावरती प्रचंड शंका झाल्या त्यामध्ये प्रकाश आंबेडकर आहेत. ते मदत करतील? शंका आजपर्यंत त्यांच्यावर आहे, एमआयएमवर आहे. कारण त्या दोघांच्याच राजकारणामुळे गेल्या 2-3 निवडणुकीतलं आणि त्याला आणखीन बाकीचे काही असे पुरावे दिसल्यामुळं अनेक विचारवंत, अनेक विद्वान, अनेक या निवडणूक क्षेत्रातले तज्ज्ञ त्यांनी जाहीर आरोप पण केले. तरी देखील मी म्हणतो की आरोपाला पुष्टी केव्हा मिळते? जसं मायावती इतर कुणाला सोबत घेत नाही. का घेत नाही? तर मग प्रॉपर्टी केसेस आहे, CBI आहे, वगैरे वगैरे वगैरे. तसं प्रकाश आंबेडकरांच्यावर सुद्धा संशय घ्यायला जागा आहे की ते इतर कुणाला सोबत घेत नाहीत, कारण ते स्वतःपुरतंच मर्यादित करतात. त्यामुळं व्यापक राजकारण करणं, यशस्वी राजकारण करणं हा ज्याचा पिंड नाही, ते वोटकटुवाची भूमिका पार पाडतात. आणि त्याचं खापर प्रकाश आंबेडकर असो किंवा एमआयएम असो यांच्यावरती फुटलेलं आहे, ते सिद्ध झालेलं आहे. 2-3 निवडणुका त्याच्या पुराव्या आहेत. म्हणून तुम्ही जो मुद्दा म्हटला की महायुती हा प्रयत्न करेलच, अनेक अपक्ष उतरवेल, BSPच्या काही ठिकाणच्या उमेदवाराला गेल्या 2 निवडणुकीमध्ये मदत केलेली आहे, तेही घडू शकतं. कारण हे BJPचं राजकारण आहे, ते करतात, फोडाझोडा ते राजकारण करत असतात. पण त्याला जे पक्षाकडे कर्मठ कार्यकर्ते नाहीत, नेते नाहीत, उमेदवार नाहीत, ज्यांच्याकडे उमेदवार आयात झालेले आहेत किंवा दुसऱ्यानं पाठवलेले आहेत, किंवा ज्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत पैसा कमवायचा आहे, नेत्यांना पैसा कमवायचा आहे, ते लोक BJPच्या म्हणण्यानुसार उमेदवार उतरवतील, त्यांच्यानुसार निवडणुका लढतील, नाही लढतील, त्यांच्याकडे उमेदवार नसतील तर BJP त्यांना उमेदवार देईल. हे जसं आजपर्यंत घडलेलं आहे, तो त्यांचा खेळ चालू राहील. पण या खेळात राहून सुद्धा काही माणसं आमच्यासारखी परिणामाची पर्वा न करता गेले 8 वर्ष आम्ही आमच्या पायावर उभा आहोत, यश अपयश आमचं, पण आमच्यावरती कोणी आरोप तर करू शकत नाही. कारण कुणीतरी प्रामाणिकपणे फुले शाहू आंबेडकरी राजकारण उभं केलं पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. या अगोदर BRSP महाविकास आघाडीमध्ये पण सामील होते तुम्ही म्हटलात. आता जर का या निवडणुकीमध्ये विधानसभेसाठी महाविकास आघाडीने काही ऑफर दिली की 2 जागा, 4 जागा, 5 जागा अशी, तर BRSP महाविकास आघाडीमध्ये जाण्यास तयार राहील का? पहिल्यांदा एक धोरण आहे आमचं की BJP संघपरिवार देशासाठी, महाराष्ट्रासाठी हितकारक नाही. त्यांचं राजकारण आपल्या हिताचं नाही. फुले शाहू आंबेडकरी विचारधारेशी सुसंगत नाही. त्यामुळं BJPच्या संघपरिवाराच्या राजकारणाबरोबर आपला संघर्ष हा आपला DNA आहे, हा आपल्या शारीरिक वैचारिक याचा आधार आहे. याच्याबद्दल कोणी शंका बाळगायची गरज नाही. पण याचा अर्थ आम्हाला इतरांनी गृहीत धरावं हे तरी योग्य आहे का? हे योग्य नाही. राजकारणामध्ये ताकद लहान असेल, मोठी असेल, छोटी असेल, मोठी असेल, पण हरताना तुम्हाला 2 मतंही हरवतात आणि 2 लाख मतंही हरवतात. जिंकतानाही 2 मतं जिंकवतात, 2 लाखही मतं जिंकवतात. त्यामुळं आम्ही महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी म्हटलं की मी स्वतः महाविकास आघाडीचा घटक पक्ष होतो, आता महाविकास आघाडीचे आम्हाला नेते काही ओळखत नाहीत का? सगळेच ओळखतात. आदित्य ठाकरेच्या विरोधात मी उमेदवार होतो हे काही शिवसेनेला माहीत नाही का? पण त्याने आतापर्यंत काहीही संपर्क केलेला नाही. दुसरी गोष्ट, माझ्यासारखा स्वयंभू नेता किंवा पक्ष संघटना चालवणारा व्यक्ती, मी कुणाच्या दुसऱ्याच्या दारात जाऊन बसणारा नेता किंवा व्यक्ती नाही. मी वैचारिक अधिष्ठानावर, स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या कार्यकर्त्याच्या जीवावर
आपलं राजकारण उभं करणारा, ठामपणे उभं करणारा माणूस आहे. बरं, मी अतिघाई झालेला माणूस नाही की मला उद्याचा आमदार व्हायचंय किंवा माझ्या पक्षातला आमदार झालाच पाहिजे. झाला तर वेल अँड गुड, पण नाही झाला म्हणून मी काय त्याच्यामुळे नाराज नाही. कारण फुले शाहू आंबेडकरी राजकारण हे अँटी सिस्टम असतं, अँटी गव्हर्नमेंट असतं, अँटी इस्टॅब्लिश पॉलिटिकल पार्टीज. त्यामुळे यांना 3 ठिकाणी सामना करावा लागतो. त्यामुळे आतापर्यंत तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेक पक्षांना संपर्क केलेला नाही, तसा मलाही केलेला नाही. पण जर त्यांनी संपर्क केला तर त्यातला मात्र आपण गांभीर्यपूर्वक विचार करू आणि मग योग्य तो निर्णय घेऊ. तेवढ्या बाबतीत आमची भूमिका ही फ्लेक्झिबल असते. महाराष्ट्रातलं फुले शाहू आंबेडकरी राजकारणातला अजेंडा महाविकास आघाडीच्या नेत्याने स्वीकारावा. महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरी राजकारण उभं राहिलं पाहिजे, ही देखील त्यांनी भूमिका स्वीकारली पाहिजे. 4-2 माणसं आमदार झाली म्हणजे राजकारण उभं होत नाही. त्या राजकारणाला, महाराष्ट्राच्या राजकारणात रिकॉग्निशन मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सरांनी आपल्याला BRSPची भूमिका आणि त्यांची वाटचाल कशी राहणार आहे याविषयीची सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे हरियाणात जो काही निकाल लागला त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये कसे असतील आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभावी मुद्दे काय राहतील याविषयी सुद्धा आपल्याला त्यांनी स्पष्टीकरण देत चांगल्या पद्धतीनं आपल्याला मुद्दे समजावून सांगितले आहेत. तुम्हाला अधिक माहितीसाठी यासारखे वेगवेगळे इंटरव्ह्यूज, मुलाखती आणि एक्सप्लेनर यासाठी आमचं चॅनल ॲटपोस्ट मराठी लॉग इन करा. आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा ॲटपोस्ट मराठी.